राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कणकवली नगरपंचायतीतील 21 विकास कामांच्या निविदा रद्द करण्याच्या निर्णयावरून राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे. या निर्णयाविरोधात विरोधी गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते फेटाळण्यात आले. तरीही शासन निर्णय आणि कायद्याच्या चौकटीत राहून पुढील लढा सुरू ठेवणार असल्याची भूमिका नगरसेवक बंडू हरणे यांनी मांडली. सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो आणि जी नगरपंचायतीने जे 21 टेंडरांचा ठराव आणि दिव्यांग निधी बाबतचा अन्यायकारक ठराव, हे दोन ठराव जे अनधिकृतरित्या किंवा शासनाच्या कुठच्याही निर्देशाविरुद्ध कारण दाखवून जे घेतले होते, याविषयी मी सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार म्हणजे तो ठराव रद्द करण्यासाठी ॲप्लिकेशन केलं होतं. आणि ते दोन्ही ठराव माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी माझे रद्द केलेले आहेत. पण ते रद्द केलेले का आहेत आणि ते का रद्द झाले आणि त्याची पार्श्वभूमी काय, त्याच्या दोन्ही बाजू ह्या कणकवलीकरांसमोर आल्या पाहिजेत. आणि म्हणून आपल्या सन्माननीय सर्व पत्रकारांच्या मार्फत हे पोचलं पाहिजे, म्हणून ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे. मुळात हा अर्ज का फेटाळण्यात आला तर तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की नगरपंचायत ऍक्ट 308 नुसार कोणत्याही बॉडीने किंवा सत्ताधाऱ्यांनी जर अन्यायकारक किंवा शासनाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जर ठराव पारित केलेला असेल तर तो ठराव 308 नियमानुसार सन्माननीय मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तो तहकूब आणि रद्द करण्यासाठी पाठवला पाहिजे. आणि मग हा असा अन्यायकारक ठराव बॉडीने घेऊन सुद्धा बॉडीच्या दबावाखाली किंवा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली मुख्याधिकारी, कणकवली मुख्याधिकारी हे 308 खाली तो ठराव रद्द करण्यासाठी गेले नाही. आणि म्हणून शासनाचं परिपत्रक जे 2019 आहे, या परिपत्रकानुसार त्या परिपत्रकात स्पष्ट नमूद आहे की जर मुख्याधिकारी गेले नसतील तर सामान्य नागरिक किंवा लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांची एखादी संस्था ही त्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू शकते. आणि ह्या अनुषंगाने मी जिल्हाधिकाऱ्यांकडे, मुख्याधिकारी गेले नसल्यामुळे मी हे दोन्ही अर्ज केले होते. मात्र इचलकरंजी नगर परिषदेच्या बाबतीत सन्माननीय हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय यांनी इचलकरंजीच्या एका खटल्याच्या बाबतीत असाच नगरसेवक 308 खाली गेलेला होता. आणि त्या बाबतीत इचलकरंजी न्यायालयाने स्पष्ट एक रुलिंग पास केलं आहे की जोपर्यंत ह्या शासन परिपत्रकाच्या बाबतीतली जी मुख्याधिकारी सोडून आणि कोण जर जाणार असतील तर ते कायद्याच्या पुस्तकात त्याची अमेंडमेंट झाली पाहिजे किंवा कायद्याच्या पुस्तकात ते आलं पाहिजे. कायद्याच्या पुस्तकात फक्त मुख्याधिकारी आहेत, त्यामुळे GR चा इफेक्ट घेता कामा नये, कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे. शासन निर्णयाचा इफेक्ट कोर्टाने तो रद्द केला. आणि त्यामुळे मी तुम्हाला ह्या सर्व न्यायालयीन जजमेंट आणि निर्णयाची प्रत तुम्हाला मी देतो. आणि त्यात सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी एवढंच म्हटलं आहे की आदेशामध्ये महाराष्ट्र नगरपंचायत औद्योगिक नगरी 1965 आणि तसेच मे उच्च न्यायालय वर नमूद KIPL व्हिस्टाकॉर इन्फ्रा प्रोजेक्ट विरुद्ध इचलकरंजी म्युनिसिपल काउन्सिल या अधिनियमातील तरतुदी विरुद्ध किंवा शासन निर्देशाविरुद्ध ठराव केला असेल तर सदरचा ठराव प्राप्त झाल्यापासून 3 दिवसाच्या कालावधीच्या आत
ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी तो तहकूब करण्यासाठी तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्याची जबाबदारी केवळ मुख्याधिकाऱ्यांची असल्याने अर्जदार यांचा अर्ज म्हणजे माझा अर्ज फेटाळण्यात येत आहे. फक्त न्यायालयाचा फक्त एक निर्देश आहे की मुख्याधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे, GR प्रमाणे म्हणजे शासन परिपत्रकाप्रमाणे इतर कोणालाही जाता कामा नये. ह्या फक्त कारणास्तव सन्माननीय न्यायालयाचं रुलिंग असल्यामुळे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हा अर्ज फेटाळायला लावला. पण दुसरी बाजू अशी आहे की दुसरी बाजू सुद्धा गेली पाहिजे की ह्या सर्व जजमेंट आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत ही निरीक्षणं सुद्धा विचारात घेतली पाहिजे. त्यात जी बॉडीने सत्ताधारी नगराध्यक्ष आणि बॉडीने जो ठराव पारित केला होता त्यात जी कारणं दिली होती की तो टेंडरमध्ये कुठचीही नियमितता नाही, पारदर्शकपणा नाही, टेंडरमध्ये सिंडिकेट केलं आहे आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरांनी आपापली टेंडर वाटून घेतली म्हणून तो रद्द करण्यात यावा. ही कारणं जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णपणे फेटाळली आहेत आणि त्यात ह्या निर्णयाच्या परिषद ही मध्ये स्पष्ट म्हटलंय. बाकीचा वापर तुम्ही बघाल की केवळ निविदा भरण्यामध्ये कोणतीही स्पर्धा न होता हेतू पुरस्कार निविदा भरल्या गेल्याचे मत नगराध्यक्षांनी मांडल्या याची खात्री झाली म्हणून केले म्हणजे नगराध्यक्षांना फक्त वाटलं म्हणून स्थायी समिती ठराव 1 दिनांक 6/4/26 व विशेष ठराव सभा ठराव क्रमांक 1 13/4/26च्या अधिनियमात तरतुदी तसेच शासन हा ठराव निर्देशाशी सुसंगत नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हटलंय. आणि दुसरा त्याचबरोबर ते म्हटलंय उपरोक्त ठरावाची अंमलबजावणी तहकूब करण्यासाठी सदरचे ठराव मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविणे अपेक्षित होते. परंतु मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली यांनी उपरोक्त अधिनियमातील 308 मध्ये तरतुदीनुसार कार्यवाही केलेली नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हटलंय. इतर बऱ्याच गोष्टी आहेत की जिल्हाधिकाऱ्यांसाठी योग्य त्या स्पर्धा झाल्या आहेत, योग्य ती पारदर्शीपणा हे पार पाडलं आहे. त्यात मुख्याधिकारी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी जो अहवाल मागवला या अहवालात सुद्धा दिनांक 4 मे 26च्या अहवालात जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या अहवालात स्पष्ट म्हटलेलं आहे ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे निर्दोष पार पाडण्यात आलेली आहे. फेरनिविदा झाल्या तर जनतेचं आणि शासनाचं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि हे स्पष्ट त्यांनी म्हटलंय. आणि असं असून सुद्धा ह्या विरोधात बॉडीने ठराव घेऊन मुख्याधिकारी 308 खाली गेले नाहीत. मुख्याधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्यात कसूर केलेले आहे. ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या जे काय म्हणतात त्याला निरीक्षण आहे या निरीक्षणात स्पष्ट उल्लेख आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हेही मान्य केलंय की ज्या बॉडीने जो ठराव घेतला तो शासनाच्या नियमाला धरून नाही. आणि असं असताना हा ठराव जो जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अपात्र ठरवलाय थोडक्यात, तर ह्या ठरावाची आता मुख्याधिकारी अंमलबजावणी करणार काय? कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी ह्या ठरावाची शासनाने त्यांच्या वरिष्ठ जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने जो ठराव अपात्र म्हणजे थोडक्यात शासनाच्या निर्देशाविरुद्ध आहे याचा स्पष्ट उल्लेख केलेला असल्याने ह्या ठरावाची अंमलबजावणी म्हणजे नगराध्यक्षांनी घेतलेल्या ठरावाची जी अनधिकृत ठरावाची अंमलबजावणी सन्माननीय कणकवलीचे मुख्याधिकारी करणार आहेत का हा भविष्यात आपल्याला पाहावं लागेल. आणि नाहीतर त्यांच्या त्या कृतीच्या विरोधात आम्हाला कायदेशीर बाबी तपासून न्यायालयात जावं लागेल. लक्षात घ्या बस. आणि दुसरी गोष्ट सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.